My name is Namaskar. Me, I Gumbre Chandra Sen, and I teach you here TY BCom Business Economics. Clear? Our module second is quite big. It started out that name of module is agriculture during post-reform period. Under this module second, we try to understand national agricultural policy year 2000, agricultural pricing and agricultural finance. Also, we discuss the ऍग्रिकल्चर मार्केट अँड डेव्हलपमेंट. त्यातले दोन टॉपिक आपले बऱ्यापैकी झालेले आहेत, नॅशनल ऍग्रिकल्चरल पॉलिसी आणि ऍग्रिकल्चरल प्राइसिंग अँड ऍग्रिकल्चरल फायनान्स. आणि आता थर्ड टॉपिक मध्ये आपण ऑलरेडी आहोत, ऍग्रिकल्चर मार्केटिंग. क्लिअर? नॅशनल ऍग्रिकल्चर पॉलिसी मध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह बघितले, फीचर्स बघितले, त्याचे इम्प्लिकेशन्स बघितले. नंतर ऍग्रिकल्चर प्राइसिंग अँड ऍग्रिकल्चर फायनान्स मध्ये फीचर्स बघितले, ऍग्रिकल्चर प्राइसिंग फायनान्स इन इंडिया. क्लिअर आहे? एम बघितलं, त्याचे नीड फॉर न्यू ऍग्रिकल्चर पॉलिसी बघितली, प्राइसिंग पॉलिसी नीड्स, प्राइस पॉलिसी नीड्स इम्प्लिमेंटेशन सुद्धा बघितल्या. पुन्हा सपोर्टिंग प्राइसेस ऑल्सो फोकस देअर, इव्हॅल्युएशन ऑफ ऍग्रिकल्चर प्राइसेस. देन वी डिस्कस द ऍग्रिकल्चरल फायनान्स. क्लिअर? ऍग्रिकल्चर फायनान्स, व्हाय नीड टू ऍग्रिकल्चर फायनान्स, क्लासिफिकेशन ऑफ ऍग्रिकल्चर फायनान्स. देर इज कम्स टू द इन्स्टिट्यूशनल अँड नॉन इन्स्टिट्यूशनल. इन्स्टिट्यूशनल बघून झालं, त्याच्यात ते मेरिट्स आणि डिमेरिट्स पण बघितले. नंतर आपण इन्स्टिट्यूशनल फायनान्स वरती फोकस केला, की जो मोर प्रपोर्शन आहे इंडियामध्ये. नंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते पाहिलं, कमर्शियल बँक्स पाहिल्या, कोऑपरेटिव्ह बँक स्ट्रक्चर पाहिलं, कोऑपरेटिव्ह बँक शॉर्ट टर्म लॉंग टर्म फायनान्स कसं करतात, रिजनल रुरल बँकचा रोल काय, रिजनल रुरल बँकचे रिसेंट मेजर्स काय आहेत. देन ऑल्सो सायमल्टेनियसली वी फोकस द नाबार्ड, दॅट इज द नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. याच्यावरती सुद्धा आपण फोकस करून झालेला आहे. क्लिअर? सो ऑल्सो वी सी द ऍग्रिकल्चर फायनान्स बाय नाबार्ड, किसान क्रेडिट कार्ड फीचर बघितले आपण, आणि इन्स्टिट्यूशनचे त्याचे लिमिटेशन्स ऑफ इन्स्टिट्यूशनल फायनान्स वरती पण फोकस केला. ऑल्सो सजेशन्स हाऊ इम्प्रूव्ह द बोथ फायनान्स, म्हणजे एकतर नॉन इन्स्टिट्यूशनल नकोच आहे, पण इन्स्टिट्यूशनल आहे तर ते कसं इम्प्रूव्ह होईल त्याच्यावरती पण फोकस केला. नंतर आपण लास्ट लेक्चरला स्टार्ट केलं ऍग्रिकल्चरल मार्केटिंग. दिस इज द थर्ड टॉपिक अंडर मॉड्यूल थर्ड. देन ऑल्सो वी फोकस टू द गुड ऍग्रिकल्चर मार्केटिंग, मीन्स इसेन्शियल ऑफ गुड मार्केटिंग, प्रॉब्लेम्स ऑफ ऍग्रिकल्चर मार्केटिंग. देयर इज अ मार्केट फॉर्म्स इंट्रोड्यूस्ड बाय द गव्हर्नमेंट, कोऑपरेटिव्ह मार्केटिंग, रेग्युलेटिव्ह मार्केटिंग अँड स्टेट ट्रेडिंग. नंतर पाहिलं आपण मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर कशाला म्हणायचं. दिस टॉपिक इज आवर लास्ट लेक्चर. क्लिअर? व्हॉट इज marketing infrastructure and all there that focus on to the last lecture. Clear? So under the marketing infrastructure comes to the transportation facilities, warehousing facilities, construction of rural godowns, establishing regulated markets and institutional finance. Clear? I think you are on my share screen and that topic is already we discussed in the last lecture. Yes, please reply me. हा टॉपिक आपण लास्ट लेक्चरला बघून झालेला आहे. क्लिअर? राईट? येस ऑर नो? हा टॉपिक आपला पूर्ण बघून झालेला आहे. बोला. येस, दिस टॉपिक इज लास्ट लेक्चर डिस्कस. बरीचशी लोक लेक्चरला अब्सेंट असल्यामुळे लिंक लागणार नाही, पण 10 पार्ट टाकून झालेले आहेत आतापर्यंत. याचे किती पार्ट होतात काय माहिती, याचे मॉड्यूल सेकंडचे खूप मोठा मॉड्यूल आहे. आतापर्यंत 10 पार्ट दाखलेले आहेत. आता ऍक्च्युअल 15 पार्ट झालेले आहेत. खरं तर अजून 5 पार्ट्स यायचे आहेत तुम्हाला. अब्सेंट लोक त्यांना सांगतो स्पेशली बघत जावा, तर काही बघत नाही आपण. असो. सो टुडे वी स्टार्ट न्यू टॉपिक अंडर मॉड्यूल सेकंड. आणि मॉड्यूल सेकंड मधला हा थर्ड टॉपिक आहे, मेन टॉपिक थर्ड, मार्केटिंग. आता आजचा टॉपिक आपला त्याच्यामधला मार्केटिंग इन्फॉर्मेशन. क्लिअर? जनरली मार्केटिंग इन्फॉर्मेशन मीन्स व्हॉट? सी आवर स्क्रीन. अ सिस्टम दॅट अनालाइज अँड असेस मार्केटिंग इन्फॉर्मेशन gathered continuously from sources inside and outside an organization. Timely marketing information provides basis for decisions
such as product development or improvement, pricing, packaging, distribution, media selection, and promotion. Clear? These all are comes to the marketing information. Clear? Already we know that marketing means what, and on the base of that marketing, our today's topic, marketing information. In short, marketing information is what? That is analyze and assess marketing information, and that gathered continuously from sources inside, outside, and organization. Timely marketing information provides basis for decisions such as product development or improvement, pricing, packaging, distribution, media selection, and promotion. आता ही खरंच एक लॉंग टर्म प्रोसेस आहे मार्केटिंग म्हणजे, की त्याच्यामध्ये पहिलीच लाईन सांगते की अनालाइज अँड असेस मार्केट. अनालायझिंग करायचंय, असेस करायचंय, आणि ते असेस कशाच करायचे मार्केटिंग मध्ये? इन्फॉर्मेशन गॅदर्ड कंटिन्युअसली, त्याचं असेसमेंट आहे फ्रॉम सोर्सेस इनसाइड अँड आउटसाइड ऑफ ऑर्गनायझेशन. टाइमली मार्केटिंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड्स. आता खरं तर हा विषय वेगळा आहे परत, की फार्मरला खरं नॉलेज असतं का, ते त्याचा आन्सर नोच मिळतं आपल्याला बऱ्याच वेळा. पण ह्या गोष्टी यायला पाहिजेत. ऑल्सो डिसिजन सच ॲज अ प्रोडक्ट डेव्हलपमेंट ऑफ इम्प्रुव्हमेंट. साधं बघा, तुमचं मोबाईल ऍप जरी घेतलं तरी ते सतत अपडेट होतं. म्हणजे काय झालं होतं? डिसिजन सच ॲज प्रोडक्ट डेव्हलपमेंट ऑर इम्प्रुव्हमेंट, त्याच्यामध्ये सतत बदल करणं गरजेनुसार. प्राइसिंग, पॅकेजिंग, डिस्ट्रीब्युशन. प्राइस ठरवणं प्रोडक्शन कॉस्ट वरून, पॅकेजिंग करणं, ते रिक्वायर प्लेसला पाठवणं, दॅट इज डिस्ट्रीब्युशन. जिथं त्याची डिमांड आहे तिथं सेंड करणं. मीडिया सिलेक्शन, सिलेक्शन फॉर व्हॉट? दॅट प्रोडक्ट सेल टू देम, दॅट इज अ सिलेक्शन. अँड प्रमोशन, मोस्ट इम्पॉर्टंट. मीडिया सिलेक्शन अँड प्रमोशन दोन्ही एकत्र नाही, एकतर मीडियाचं सिलेक्शन करायचं, प्रमोशन त्या मीडियाच्या थ्रू करायचं आहे. अशी ती प्रोसेस आहे. Nowadays, for promotion of your goods, there is a number of means and ways, we can say that, right? So nowadays is newspaper, news channels, what we say that, periodicals, होर्डिंग्स, माहिती आहे ना? किंवा मार्केटिंग, माउथ पब्लिसिटी ज्याला आपण म्हणतो, किंवा मेनू स्प्रिंट आपण म्हणतो ना. खूप सारे वेज आहेत आज. किंवा सोशल साईटवर बघतो आपण. एवढं ते पॉसिबल नाहीये, पण एक सांगतोय मी. ऍग्रिकल्चर मध्ये फारसं होतच नाही. का व्हायला पाहिजे? तर त्याचा प्रोडक्ट सेल होण्यासाठी. किंवा मँगो सीझन मध्ये बघा, पॅकेजिंगला महत्व आहे, माहितीये का? बरीच लोक तुम्ही मुंबईला मँगो पाठवताना, मग तुम्ही पॅकेजिंगला व्हॅल्यू देता की नाही? यू आर गिव्हिंग व्हॅल्यू फॉर पॅकेजिंग. येस, पॅकेजिंग चांगल्या क्वालिटीचं असावं लागतं, आणि ज्याच्या थ्रू तुम्ही पाठवणार आहे ते इश्यू आहे तो डिस्ट्रीब्युशन. क्लिअर? आता मँगोची फारशी आपण काही ऍड वगैरे करत नाही, पण बऱ्याचशा इंडस्ट्रीज हे सगळं करतात. ऍग्रिकल्चर मध्ये फारसं होत नाही. किंवा रिसेंटली बघा, ड्रॅगन फूड आलंय, माहितीये का? तुम्ही ऐकून आहात का? काल एक लोकसत्ताला मी न्यूज वाचली ड्रॅगन फूडच्या संदर्भातली. माहिती आहे ड्रॅगन फूड? येस. एनीबडी वॉन्ट टू रिप्लाय मी? नो वन वॉन्ट. कोणालाच वाटत नाही. ड्रॅगन फूड ऐकून तरी आहात का? काय आहे ड्रॅगन फूड? येस, ओके. बर बर.
काय असतं हे ड्रॅगन फूड? खरं तर मेडिसिन फूड आहे. खरं तर त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, विटॅमिन्स खूप असतात, मोर विटॅमिन्स. आणि आता बघा इंडियातले फार्मर सुद्धा ड्रॅगन फूडला अप्रोच होत आहेत आणि चांगलं रेट मिळतात त्याला. 100 रुपयापासून अगदी 200 kgs पर्यंत. लोकसत्ताला 2 दिवसापूर्वी एक आर्टिकल आलं होतं त्याच्यावरती. एक उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट मधल्या एका फार्मरनं ती फार्मिंग केली आणि पर एकर त्याला 3 लाख रुपये मिळाले पर एकर. इन्कम इज 3 लाख रुपीज. So it can be possible. Clear? Whether you start all that things, you can be achieve, you can be success to them. Clear? So that is development and improvement, pricing, packaging, distribution, media selection. हे डेव्हलपमेंट वर बोललो मी की तुमच्या ऍग्रिकल्चर मध्ये डेव्हलपमेंट असेल तर आज आपल्याला बघतोय की आपण अजून सुद्धा फार्मर ट्रॅडिशनल फार्मिंग वरती जास्त फोकस करतात. कॉटन, शुगर केन एवढेच कमर्शियल फार्मिंग म्हणलं की एवढंच वाटतं लोकांना. पण आज ड्रॅगन फूड आहे किंवा मार्केटमध्ये ज्या गुडची डिमांड आहे, आज व्हेजिटेबलला खूप डिमांड आहे बघा मार्केटमध्ये. हा, पण व्हेजिटेबलचं मार्केट स्टेबल राहत नाही. ओनियन कधी 100 रुपये किलो होईल, कधी 10 रुपये होईल, किलो होईल, कळतच नाही. की परमनंट इन्कम देणारे असे काही प्रोडक्ट शोधले पाहिजेत त्याच्यात. क्लिअर? सो यस, दिस इज वन ऑफ द वे टू द फार्मर्स टू प्रोड्यूस टू देम. दिस इज द ड्रॅगन फूड. एक ऑप्शन आहे तो. क्लिअर? So most importance in the marketing is what? That is the information. इन्फॉर्मेशन पाहिजे ओव्हरऑल सगळ्याचीच, की जे तुम्ही प्रोडक्ट लावलेलं आहे, बरोबर आहे का नाही, तर त्याला मार्केटमध्ये कशी डिमांड आहे, हाऊ इज डिमांड इन द मार्केट अँड ऑल. क्लिअर? सो दॅट गेट द ऑल इन्फॉर्मेशन. अदरवाइज व्हॉट हॅपन? Otherwise you have to the unknown from that all sources and all. Clear? आणि मग हे इन्फॉर्मेशन मार्केटिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं काम काय असेल तर इन्फॉर्मेशन ठेवणं. आणि इन्फॉर्मेशन ठेवायचं असेल तर तुम्हाला त्याचं नॉलेज वाढवायला पाहिजे. क्लिअर? इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड थ्रू द मास मीडिया अबाउट द प्राइस regulated market such as information display to the farmers. आणि ती का डिक्लेअर केली पाहिजे, गव्हर्नमेंटनंच खरं करणं आली पाहिजे याच्या संदर्भात, की कुणी चीट करू नये फार्मरला. बऱ्याच वेळा चिटिंग होतीच, तो भाग वेगळा. क्लिअर? सो इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड टू देम. अदनमधनं मार्केटचे सर्वे केले पाहिजेत. सर्वे कशाला म्हणायचं माहितीये का? मार्केट सर्वे मी सांगतो, पण सर्वे कशाला म्हणतात? हा, what is the surveys? कशाचे सर्वे व्हायला पाहिजेत? सर्वे कशाला म्हणतात? एन्क्वायरी. येस, ऍब्सोल्युटली राईट. की आदनमधनं मार्केटमध्ये काय चाललंय त्याची सर्वे व्हायला पाहिजेत. खरं तर हे रेकॉर्ड असतं नुसतं आणि गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचत नाही. त्याच्यावर तुम्हाला पॉलिसी फ्रेम करता येतील ना. सर्वे मीन्स व्हॉट? की समजा मार्केट यार्ड सारखं प्लेस आहे, तिथनं माहिती कलेक्ट झाली पाहिजे की काय रेट्स दिले फार्मरला. खरं हे रेकॉर्ड असतं. देर इज अ पुटिंग रेकॉर्ड्स अँड ऑल. नुसते रेकॉर्डच ठेवतात, काय त्याच्यावरती अनालिसिस होत नाही, काय नाही. क्लिअर? So these all are the information marketing surveys, grading and standardization.
one more importance to in the market, त्याचं ग्रेडिंग झालं पाहिजे, त्याचं स्टँडर्डायझेशन झालं, आपण ज्याला म्हणतो स्टँडर्डायझेशन इज ऑल्सो मस्ट. Clear? So whether we once know the all grading and all, then we know about it that all importance about a product and all. Clear? So standardization in separate category, well quality of that product. Government level also standardization the goods and there give the one mark. की इंडिया मध्ये आपण बघतो की काही ऍग्रिकल्चर प्रोडक्टला एक मार्क दिला जातो, माहितीये का? त्या मार्कचं नाव माहितीये काय? आपण जसं ISI माहितीये ना, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन, तसं ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट साठी एक आहे, माहितीये का? देर इज अ गिवन टू द मार्क. हा, yes, absolutely right, ag mark. Clear? That a given ऍग्रिकल्चर मार्केटिंग डिपार्टमेंटच्या थ्रू हा ऍगमार्क दिला जातो की ही गुड स्टँडर्ड आहे, असं त्या क्वालिटीचं हे प्रोडक्ट आहे, त्याला आपण ऍगमार्क म्हणतो. सो इज इट वन ऑफ द स्टँडर्डायझेशन? हे काय एक टाईपचं ग्रेडिंग आहे, एक टाईपचं हे स्टँडर्डायझेशन आहे. क्लिअर? और इन दिस थ्रू वी how to know marketing and all process, right? So these all are the importance in development of market and all. Clear? So next one is a marketing training to improve the knowledge of farmers. त्याला आपण म्हणलो होतं मागच्या की शेतकरी मेळावे भरवले जातात. ऑल्सो नो द फार्मर्स व्हॉट ऍक्च्युअली गोइंग ऑन इन मार्केट, की फार्मर्सलाही माहिती असायला पाहिजे की ऍक्च्युअल मार्केटमध्ये काय होतंय, काय चाललंय. क्लिअर? दॅट गिव्ह द ऑल इन्फॉर्मेशन, त्या सगळ्याची माहिती त्यांना दिली गेली पाहिजे. क्लिअर? सो दिस इज ऑल पार्ट ऑफ मार्केटिंग अँड मार्केटिंग ट्रेनिंग वी कॅन से इन शॉर्ट. In short is what? Agriculture marketing is a sear on your skin in fear to cover the services involved in moving an agricultural product from the farm to the consumer. It also the planning, organizing, directing and handling of agricultural produce in such a way satisfy the farmer, producer and consumer. And this part is part of a marketing training, and that cover the services involved in moving an agricultural product from the farm to the consumer, right? So it is also planning, organizing, directing and handling of agricultural produce, right? And in this way this is the satisfied to the farmer also, to produce and the consumer. Clear? Or in this way we can do the that all legal formalities and activities in agricultural business.
where can be farmers do the marketing and all activities. In short, this is the planning, directing and handling of agricultural produce. Clear? So these all organize in one way for the farmers. Can we say the marketing training? Most importance to here to in farmers make to them marketing skills. Can you tell me what is come under the marketing skills? काय येऊ शकतं किंवा आहे मार्केटिंग स्किलच्या अंडर? What is a part of marketing skills? Yes, please. Yes. What is comes to under marketing skill? Skills regarding purchasing and selling of product. Yes. Also. याच्याशिवाय काय असू शकतं? Giving detailed right information product to the customer. Yes. आणि महत्वाचं म्हणजे वन इम्पॉर्टन्स, मार्केटमध्ये मिडलमन येणार नाही, एजंट्स येणार नाही. जर मध्ये एजंट आला तर दोघाला एक्सप्लॉइट करतो. इकडे कंझ्युमरला जास्त पैसे घेतो आणि तो तिकडं फार्मरला पण कमी पैसे देतो तो, आणि जादाचे मनी तो काढून घेतो. क्लिअर? हे त्या मिडल वाल्याचं स्किल आहे. खरं तर हे स्किल कोणाकडे पाहिजे? मग फार्मरकडे. म्हणजे एक्सप्लॉइट करणं असं नाही. बेसिकली फार्मर्स कोणाला एक्सप्लॉइट करायचा भानगडे तेवढा हुशार असता तर इंडियातला फार्मर खूप रिच झाला असता. बरोबर आहे ना? आणि असं करायचं असतं तर लॉकडाऊन मध्ये सगळ्यात जास्त प्राइसेस त्याच्याच वाढवल्या असत्या. फूड ग्रेनच्या वाढवल्या असत्या ना मग फार्मर्सने. कोणाकडे नव्हतंच तो भाग सोडा. पण आम्ही फार्मिंगच्या प्राइसेस वाढवल्या की लगेच स्ट्राईक वगैरे करतो. आम्हाला सगळ्याच्या प्राइसेस वाढल्या तर सरप्राईज होत नाही. हँड सॅनिटायझर 35 रुपयाची बॉटल आम्ही 100-200 रुपीजला घेणार. आपण म्हणतो शॉर्टेज आहे घेणार. पण तसं जर झालं असतं, समजा फूड ग्रेन म्हणलं असतं वीट 100 रुपये केजी, तर किती शिवाय घातल्या असताना आपण गव्हर्नमेंटला, म्हणजे इनडायरेक्टली फार्मर्सलाच. म्हणजे आपला माइंडसेट पण असाच आहे कोणता, की अदर हु कम टू द नॉन ऍग्रिकल्चर ऑल प्रोडक्ट प्राइसेस वी आर फेवर विथ देम, वी एक्सेप्टेड प्राइस टू पे. त्या सगळ्या प्राइस चेंज झाल्या तरी आपल्याला फारसं म्हणजे सरप्राईज वाटत नाही. पण ऍग्रिकल्चरच्या प्राइस जर मला सांगा, एवढे 6 महिने झाले सगळ्या गुड्सच्या प्राइसेस चेंज झाल्या, ऍग्रिकल्चरच्या झाल्या का? किती चेंज झाल्या तरी? हाऊ मेनी चेंज? हाऊ मेनी चेंज इन ऍग्रिकल्चर प्राइसेस अँड ऑल? हा, बोला. Answer is no, there is not more change. So actually need is what? Here is a directly connect with the buyer. That is a skill of marketing. Avoid to the middle agent, right? So that
can be more benefited. So it is a part of marketing training. Most important is what? Information. That is generally when the supply by agricultural goods in market, that supply we already know that is inelastic. तो सप्लाय कसा आहे इंडियामध्ये? इनइलास्टिक आहे. म्हणजे तो स्टोअर करता येत नाहीत त्या गुड्स, बरोबर आहे की नाही? आय एम टेलिंग इज राईट ऑर रॉंग? प्लीज टेल मी. एकतर तो सप्लाय कसा इनइलास्टिक आहे, तो स्टोअर करता येत नाही. म्हणजे मार्केटमध्ये गुड्स आली की ती सेल करावीच लागते, कारण की स्टोरेज कॅपॅसिटी तेवढी फार्मची नसते. प्रॉब्लेम्स आहेत. मग अशा वेळेस information policy should be major and other factors affecting, that is generally know that export, import and also some agricultural commodity change into there, that all are the information is required. एकदा प्रोडक्ट मार्केटला आलं की ते सेलच व्हावं लागतं, तर ती माहिती त्या फार्मर पर्यंत खरं तर पोहोचली पाहिजे. आज तर खरं प्रिंट मीडिया किंवा आज बऱ्यापैकी व्हॉट्सअप ग्रुप वगैरे केले जातात फार्मरचे आहेत, की ज्याच्यामध्ये माहिती दिली जाते. देअर इज गिव्हिंग ऑल टाइप्स ऑफ मार्केटिंग इन्फॉर्मेशन टू द फार्मर्स. क्लिअर? सो that acquiring the information is a part of marketing training, where well know that farmers. Next one, information under that one more importance to the marketing training, that is a license officer. आता इथे लायसन ऑफिसर हा नवीन वर्ड तुम्हाला माहिती आहे, किंवा लायसन ऑफिसर असतोय तुम्हाला माहित पण नसेल बऱ्याच लोकांना. क्लिअर? की लायसन ऑफिसरचा रोल काय इथं? दॅट गव्हर्नमेंट ऑफिसर इट्स लेंडिंग ट्रेडर्स and also experts and importers to the acquiring all essential information connected to the marketing, domestic and also foreign. That all are the contact with them through of that license officer. बऱ्याच वेळा आपल्याला एक फार्मर म्हणून तो माहित असणार नाही, आपल्याला पण माहित नाही बऱ्याच लोक. लायसन्स मीन्स permissions for that all lending traders, exporters and also importers, that all are the information come to that place. कोकणामध्ये मँगोचा ज्यावेळेस एक्सपोर्ट केला जातो त्यावेळेस बऱ्याच लोकांना ही हेल्प होते लायसन ऑफिसर्स. बाकी फार्मर कोकणातला तरी फॉरेनला काही जास्त पाठवत नसेल बहुतेक, म्हणजे मँगोचाच एक्सपोर्ट मध्ये जास्त आहे. आपल्या याच्यामध्ये फार्मर रेअरली कनेक्ट आहेत फॉरेन कंट्रीजला, बिकॉज देर इज ऑल आय जस्ट टोल्ड यू, देर इज अ लॉंग अँड लेंदी प्रोसिजर. मिडलमॅनच्या थ्रूच तो बिझनेस केला जातो, आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट करणं काय एवढं सोपं काम नाहीये. परमनंट ऑफिस म्हणजे बऱ्याच प्रोसेस आहेत त्याला. रेअरेस्ट फार्मर लोक असतील, नाहीच आहेत म्हणूया आपण ना, की त्याच्याकडे आपण सगळा प्रोडक्ट सेल करतो आणि ते जे लोक असतात ते फॉरेनला त्या गुड्स एक्सपोर्ट करतात. क्लिअर? सो दिस इज अ लायसन ऑफिसर. रूल्स अँड रेग्युलेशन्स. One more importance in agriculture, that being the state subject, each state have own rules. आता गव्हर्नमेंट मध्ये मध्ये एक रूल चेंज केला बघा, regarding that payment, fees and changes to each state can be that change. किंवा इंटर आपल्या स्टेट मध्ये असेल तर काय रूल्स रेग्युलेशन असतात, की मार्केट मध्ये आल्यानंतर ज्यावेळेस फार्मर कडनं गुड्स बाय केला जातात तर खूप साऱ्या त्यात प्रोसिजर्स, आणि फार्मर्सला पण कमिशन पे करावं लागतं, त्याची त्याला रिसिप्ट वगैरे मिळते. बट रिसेंटली गव्हर्नमेंट दॅट ऑल इज कॅन्सल.
गव्हर्नमेंटला रिसेंटली ते सगळं कॅन्सल केलं, रूल्स, रेग्युलेशन्स अँड ऑल. क्लिअर? सो this is one more importance is a part of training, marketing training. They are the farmers familiar with the all rules and regulations, because otherwise farmer unknown from them. की जर फार्मर्सला माहितीच नसेल की गव्हर्नमेंटचे रूल्स काय आहेत, रेग्युलेशन्स काय आहेत, तर तो सेल करायला तिथपर्यंत जाणारच नाही. कोणाला तरी मिडलमॅनला सेल करून बसेल, का तर त्या मिडलवाल्याला सगळे रूल्स माहिती आहेत. क्लिअर? सो इट इज वन ऑफ द पार्ट ऑफ मार्केटिंग ट्रेनिंग. आणि याच्याबद्दल आपलं बोलून झालेलं आहे की ग्रेडिंग अँड स्टँडर्डायझेशन. when the product carried by the farmers, that product must be separated into the grades. That commodities are graded according to their qualities. Clear? And sometimes some conditions do their laboratory work, means research onto them, and once you do them, you standardize to that product, that throw up the mark just I told you, agriculture mark. Clear? Whether do that all things. So it is part, can we say, the marketing training. When we see that, whether you seen in agriculture and all, yes, it can be helps to the proper production and all require activities. जर या प्रोसेसनं हे सगळं होत गेलं तर एक चांगली ट्रेनिंग आपण म्हणूया मार्केटिंगची मिळू शकते. अँड दॅट मोर गेट टू द बेनिफिट्स टू फार्मर्स. आता हे सगळं व्हायला अजून खूप वेळ आहे म्हणूया, पण आपण आज स्टडी तरी करतोय. क्लिअर? तुम्ही म्हणाला सर हे फार्मरला द्या, आम्हाला कशाला ठेवलं, असं बऱ्याच वेळा वाटतं ना. It is just know about on university level you are studying, right? So as a student you know our economy, as a student you know our primary sector, and also you know what is the situation condition of our Indian farming. हे तुम्हाला माहिती असावं, हे त्याच्यामध्ये एम आहे. क्लिअर? हे जरा थेरॉटिकल सगळं. आता ऍक्च्युअल प्रॅक्टिकली गव्हर्नमेंटने काय केलं याच्यासाठी? येस, प्रॅक्टिकली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅव स्टार्टेड चरण सिंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चर मार्केटिंग. And that Charan Singh National Institution of Marketing started some programs which achieve the marketing on all. या इन्स्टिट्यूशनच्या थ्रू गव्हर्नमेंट ट्राय करतं की बाबा हे सगळे प्रोग्राम्स इम्प्लिमेंट करणं. क्लिअर? इम्पॉर्टंट प्रोग्राम इज व्हॉट? दॅट टीचिंग, रिसर्च अँड कन्सल्टन्सी. फार्मरसाठी ट्रेनिंग सेशन ठेवायचे, त्याच्यामध्ये सांगायचं एक्झिस्ट फार्मरने काय रिसर्च करावे त्याच्यावरती रिसर्च करणं, आणि सम टाइम गिव्ह द व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन फॉर ऍग्रिकल्चर प्रोडक्ट अँड ऑल. दॅट इज द कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, अँड इट इज अ पार्ट ऑफ मार्केटिंग ट्रेनिंग. कंडक्ट ट्रेनिंग कोर्सेस. नुसतं फार्मरला सांगून होणार नाही, आणि कोणत्या फार्मरला एवढा वेळ नाहीये. स्वतःचे पैसे खर्च करून कुणी तुमच्या ट्रेनिंगला येणार नाही. ट्रेनिंग सेशन लावले तर डेव्हलपमेंट होणार आहे. सॉरी. क्लिअर? सो दिस इज द कंडक्ट ट्रेनिंग कोर्सेस अँड ऑल. ट्रेनिंग इन बेटर मॅनेजमेंट. ऍग्रिकल्चर एक बिझनेस आहे, आणि त्या बिझनेस मध्ये एक चांगली मॅनेजमेंट पाहिजे. आपल्याला ऍग्रिकल्चर सोडून बाकीकडे सगळीकडे मॅनेजमेंट दिसतं ते, पण ऍग्रिकल्चर मध्ये फारसं ते होत नाही. सो ट्रेनिंग
and better management to them, which can be achieved better success. Programs in agricultural marketing. One more importance to here, to make the such a programs for a marketing and all, where can be the success for the good marketing. Clear? So these all are the marketing training theory and also practical information, or practically what do the government. Are you understand this topic? Yes, please. Okay, very good. I think today I'm stop here. Tomorrow lecture we continue the same topic. एक दोन लेक्चर मध्ये आपलं मॉड्यूल सेकंड पण कंप्लीट होईल. आज आपण इथे थांबूया. ओके. Yes, I am stop here. Bye. Have a nice day.